फिर से एक बार इस कॉलेज में से हमको बुलावा आ गया था. हॅलो गाईस, जय महाराष्ट्र. मी आहे श्रद्धा शेळके. तर आज आरबीएनबी मध्ये कशाला जायचं होतं तर चला पुढे सांगतेच. आता आलोय आम्ही नाही का आरबीएनबी कॉलेज मध्ये आमचा टीसी काढायला. ट्री लाईन ला बसलोय, लई दिवसातून बसले ट्री लाईन ला. हालचाल कैसे आहे? देख तो कैसा सर मारा. छोटा भीम, छोटा भीम. हेलिकॉप्टर हेलिकॉप्टर. 3 वर्ष इथं आम्ही नाही का लई मज्जा मस्ती खतरनाक पद्धतीने केली बाई. तर गाईच चला तुम्हाला आमचं हॉस्टेल दाखवते. 3 वर्ष आम्ही त्या हॉस्टेल मध्ये राहिलो, ते हॉस्टेल दाखवते. 4 जीपीटी नाही बरं का, 4 जीपीटी. मतलब वो अलग ही लेवल का बंदा था. गाईज बघा, या रूम मध्ये आम्ही राहत होतो. बघा हे आमची ड्रॉइंग, मनी प्लांट लावलं. यांना पैसा तयार करायचा इथं हॉस्टेलला. पैसा ही पैसा होगा. सांग ना कसं वाटतं, आम्ही गेलो तर तुला कसं फील होतं? असं वाटतं का परत यावं आम्ही इथे कॉलेजमध्ये हॉस्टेलमध्ये? नाही. साले का खोपड़ी तोड़. पेरू तोडतोय आम्ही आता. दर्शू तेव रिझल्ट. पेरू तोडेंगे. पेरू दिसला नाही, हा दिसलाय. आता चाललोय वडापाव खायला आम्ही कॅन्टीन मध्ये. आम्ही कॅन्टीनला तर कायम पडेल राहायचो आधी. कायम दररोज. कॅन्टीन अशी कोण केली गेली आता? असं वाटू राहिलं जसं दर्शनाला आलोय कोणतरी मंदिरात. आता कापून आणायला मग आम्ही आता उसको शर्म आ रही थी नाही का उधर जाने को. अशा प्रकारे आता आम्ही चाललोय आमचा टीसी काढायला. किती 4-5 दिवसापासून आम्ही ऍप्लिकेशन दिलतं, तर आज कुठं आमचा टीसी आला असं आम्हाला समजलंय. काहीच अशा प्रकारे आता आम्ही आलोय डिपार्टमेंटला. टीसी काढलाय डिपार्टमेंटला. म्हटलं नाही का बघून येऊ थोडंफार. आणि आता परत या कॉलेजमध्ये आम्ही येणार नाहीये. परत या कॉलेजमध्ये दस्तक देणार नाहीये. त्याचा विषय काय माहित. आम्ही 3 वर्ष होतो तरी सुद्धा समजलं नव्हतं आम्हाला. हे असं गोल 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 फिरतं. तर काय आता आम्ही टीसी पण घेतलाय आणि हार्ड कॉपी पण घेतली रिझल्टची. आता आम्ही चाललोय घरी. तर काय चला बाय बाय. भेटू परत पुढच्या ब्लॉग मध्ये. तोपर्यंत बाय बाय.